तर हा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला होता आणि यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। आमच्या पक्षाचा अजेंडा हा सत्ता आणि खुर्ची नाही असं देखील त्यांनी यामध्ये म्हटलेलं आहे। आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीच्या मेळघाटातील टिटंबा आश्रमशाळेतील विषबाधेच्या घटनेची व्याप्ती आता अधिक वाढलेली आहे। उपचार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 70 वर पोहोचलेली आहे। सर्व बाधित विद्यार्थी 18 वर्षांखालील असून त्यांच्यावर धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। रात्रीच्या जेवणानंतर या विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। जेवणातील नेमक्या कोणत्या घटकामुळे किंवा दूषित पाण्यामुळे ही विषबाधा झाली याच्या कारणाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून अन्नाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले असून सखोल तपास केला जातोय। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे आपल्या सोबत आहेत। अनिरुद्ध, या अमरावतीमध्ये झालेल्या विषबाधेची व्याप्ती आता वाढत चाललेली, जवळपास 80 विद्यार्थ्यांवर आता उपचार सुरू आहेत, काय माहिती आहे समोर? नक्कीच, आता जर पाहिलं तर मेळघाटातील अतिदुर्गम टिटंबा या गावामध्ये असलेल्या शासकीय आश्रमशाळेमधील 70 विद्यार्थ्यांना जी आहे ती अन्नातून विष बाधा झालेली आहे आणि त्यामुळे या घटनेनं संपूर्ण परिसरामध्ये खळबळ जी आहे ती उडालेली आहे। सध्या या संपूर्ण 70 विद्यार्थ्यांवर धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार जो आहे तो सुरू आहे। काल रात्रीची ही घटना आहे। काल रात्री जेवण केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना जी आहे ती उलटी, मळमळ आणि हगवणीचा जो आहे तो त्रास सुरू झाला होता आणि त्यानंतर जवळजवळ 70 विद्यार्थ्यांना हे धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं। राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे या मेळघाट दौऱ्यावर असताना हा प्रकार जो आहे तो उघडकीस आल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे आणि त्यामुळं सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्यावर उपचार जो आहे तो सध्या या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुरू आहे। गेल्या अनेक दिवसांपासून अर्ध शिजलेलं अन्न हे विद्यार्थ्यांना देत असल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केलेला आहे। मात्र असं असलं तरीही अनेक दिवसांपासून अर्ध शिजलेलं अन्नच हे विद्यार्थी खात असल्याचंही विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकारानंतर नेमकी काय कारवाई कुणावर केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे।